आणि यानंतर काही घडामोडी अगदी सविस्तरपणे पाहूयात। अमेरिकेने इराणवरती पुन्हा मोठा हवाई हल्ला केलेला आहे। यूएस सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार अंदाजे 140 लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं होतं। सेंटकॉमच्या मते हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सायप्रसचा ध्वज जो आहे तो असलेल्या एका कंटेनर जहाजावरती झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला। जहाजाला आग लागली, इंजिनचं मोठं नुकसान झालं आणि एक कर्मचारी बेपत्ता आहे। हवाई हल्ल्यानंतर लगेचच इराणनं प्रत्युत्तर दिल्याचा दावा केलाय। इराणच्या सरकारी टीव्ही IRIBच्या वृत्तानुसार इराणी लष्करानं कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरती ड्रोन हल्ले केलेत। या संदर्भात आंतरराष्ट्रीय विषयाचे तज्ञ अभ्यासक सतीश ढगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। अमेरिकेला मदत करणाऱ्या आखातामधल्या देशांच्या विरुद्ध इराण हा वेगवेगळ्या प्रकारचे हवाई हल्ले त्या ठिकाणी करतोय। कुवेत, बहरीन, जॉर्डन, कतर यांच्या विरुद्ध जबरदस्त हल्ले मागच्या काही तासांमध्ये इराणच्या ड्रोन त्याचबरोबर मिसाईलच्या माध्यमातून केलेले आहे आणि याचमुळे या देशांनी आपली हवाई हद्द बंद केलेली आहे। एकूणच अमेरिकेला मदत करणाऱ्या सर्वच मित्र राष्ट्रांविरुद्ध आम्ही तुटून पडू अशी सरळ सरळ धमकी ही इराणनं या आखाती देशांना दिलेली आहे आणि त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती आणखीन गंभीर बनू शकते। याच्या सोबतीलाच जर खरोखरच हे युद्ध चिघळलं तर बाब अल मंडेब सुद्धा चोक होण्याची भीती आज घडीला निर्माण झालेली आहे।